काय आहे? तर नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी विषय जरा विषय मला काळजी करून काय काय म्हणजे काय दुसरं काय आहे? सर काल शिंदेने म्हणजे असं उल्लेख केला की सगळ्या पुण्याच्या वोटेज ठाणेकर दाखवून देते आगामी गौरा मैदान लांब नाही आणि भाऊ भावाला आवडेल काँग्रेस हा नाव रोल रोल नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तर गौरा मैदान जवळ इकडे कुणाच्या वतीने ठाणेकर दाखवून देतो एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये तिथल्या गद्दारांच्या छत्रपती विधानसभा निवडणुकीत घोटाळा केला नसता मतदार यादीमध्ये तर तिथल्या तेव्हाच उडाला. महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला निवडून आणलेलंच नाही, एक लक्षात घ्या. मी वारंवार सांगतो, तर इतक्या जागा जिंकूनही महाराष्ट्रामध्ये कुठे जल्लोष झाला नाही. निवडणूक यंत्रणेला हाताशी होईल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. घोटाळे करत पैशांचा प्रचंड वापर करून यंत्रणा विकत घेऊन आपण जिंकलेला. पण हे महानगरपालिका निवडणुकीत चालणार. निवडणूक आयोगावरती विरोधी पक्षानं सर्वपक्षीय शिष्टमंडळाला हा पहिला हल्ला केला. सर्वपक्षीय शिष्टमंडळानं भेटून निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांमधले जे साटेलोट आहे ते उघड केले. आता एक पाऊल पुढे जाईल. सर्व प्रमुख नेते जे आहेत, हॅलो, जे सर्व पक्षीय शिष्टमंडळामध्ये होते, त्यांची आपापसात चर्चा सुरू आहे की निवडणूक दबाव आहे. हॅलो हॅलो आणि आपण वारंवार त्या संदर्भात निवेदनं देतोय, भेटतोय, भूमिका सांगतो आहोत, पुरावे देत आहोत. निवडणूक आयोग ऐकायला तयार नाही. जर निवडणूक आयोगाला हॅलो हॅलो रस्त्यावर उठून दणका द्यावा लागेल अशा प्रकारचं. त्याच्यामुळे ठाणे आणि मुंबईत जे तुमचं स्वप्न आहे घोटाळे करून पुन्हा एकदा निवडणूक यंत्रणा ताब्यात घ्यायची, ते त्यांना सांगा जाऊन या तुमच्याच माध्यमातून. महाराष्ट्राची जनता, मुंबई ठाण्याची जनता ही ठिकऱ्या तुमच्याच गद्दारांच्याच उडवल्याशिवाय राहणार. आनंद दिघेंचा अपमान करणाऱ्यांना ठाणेकर सोडणार नाही. आनंद दिघ्यांचा अपमान कोणी केला? आनंद दिघ्यांचा अपमान कोणी? आनंद दिघेचा अपमान गद्दारांनी केला. ठाणेकर खरोखर सोडणार नाही. आनंद दिघे या एका निष्ठावान शिवसैनिक किंवा शिवसेना नेत्याचा जो का विचार होता निष्ठेबाबत, त्याला तडा कोणी दिला? एक भांगीची रोपटी आहे, त्याच्यामुळे अपमान कोणी केला? तर अपमान या लोकांनी केला. तुम्ही काय सांगता आम्हाला सोडणार नाही? तुम्ही आम्हाला सांगताय सत्तेतून एक दिवस राजीनामा द्याने बाहेर या, मग सांगतो कोण कोणाला सोडतो. काय झालं आता? उद्धव ठाकरेंना कोणाच्या हाती स्टेरिंग द्यायचं तेच कळणार. त्यांचा ड्रायव्हर सारखा बदलतो असा टोला श्रीकांत शिंदेने लागला. पुढे काय? गिरिराज सिंह ने जो गिरिराज सिंह ने अगर किसी को नमक हराम कहा है, उसका मतलब कोई नमक हराम नहीं होता है ना. बात ऐसे, उसने नमक हराम क्यों कहा कि गिरिराज सिंह जी कहते हैं, जो केंद्रीय मंत्री है, कि केंद्र के सभी योजनाओं का लाभ मुसलमान उठाते हैं, करेक्ट, और हमको वोट नहीं देते. ये सरासर गलत है. बहुत से ऐसी जगह है जहां मुसलमानों ने 2014 में मोदी को भर भर के वोट दिया है. यूपी में दिया है, बिहार में दिया है. तो आप उनको नमक हराम, आपको वोट नहीं दिया इसलिए आपके नमक हराम है देश के? आपको अधिकार किसने दिया किसी एक जाति को? तो आपको तो इस देश में बड़ी संख्या में हिंदुओं ने वोट नहीं दिया है. महाराष्ट्र में नहीं दिया, लोकसभा में वोट,
बंगाल में नहीं दिया है, केरल में नहीं दिया है, जम्मू कश्मीर में नहीं दिया है, कर्नाटक में नहीं दिया है, तो क्या हिंदू को भी आप नमक हराम कहेंगे मिस्टर गिरिराज सिंह? आप वोट चोरी करके चुन कर आए, आपको तो हिंदुओं ने भी वोट नहीं दिया है, तो क्या आप मुसलमानों के साथ जिस हिंदुओं का नमक आप खाते हो सत्ता का, आप उनको भी नमक हराम कहेंगे क्या? इस प्रकार की भाषा का इस्तेमाल अगर कोई केंद्रीय मंत्री करता है तो मोदी जी ने उसको तुरंत मंत्रिमंडल से हटाना चाहिए। किसी व्यक्ति को, जाति को, धर्म को आप नमक हराम इस प्रकार से नहीं कह सकते, समझा? हाँ, राहुल साहेब, कुंभमेळ्यामध्ये पुरोहित उपलब्ध व्हावे म्हणून वैदिक विधीसाठी आता अभ्यासक्रम सुरू करतायत ITI मध्ये. राज्य सरकारने हा निर्णय घेतला. राज्य सरकार बघून घेणार. सर मनसेचा मेळावा आहे तर तो आता हाँ, मनसेचा मेळावा अमित शाह ने कहा है कि राहुल गांधी SIR पे चूक क्यों है? कहाँ चुप है? हम चुप नहीं है, न राहुल गांधी जी चुप है। उस मामले में सबसे बड़ा आंदोलन तो राहुल गांधी जी ने किया था। अब बिहार का नतीजा आने के बाद अमित शाह जी चुप हो जाएंगे। अब देखिए अमित शाह जी क्या बोलते हैं क्या नहीं बोलते उसका ऊपर देश नहीं चलेगा। आप सिर्फ देश के गृह मंत्री है, आपके पास सत्ता है, आपके पास पुलिस CBI ED है, इसलिए आपकी बात सुनी जाती। चलिए, थैंक यू। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतिषबाजी होते. तिकडच्या रहिवाशांनी मागणी केली की उच्च न्यायालयाचं उल्लंघन करतायत, कठोर कारवाई करा अशी मागणी केली. करू द्या ना मागणी. मला असं वाटत नाही रहिवाशांनी अशी कोणी मागणी केली असेल. शिवाजी पार्कला बहुसंख्य मराठी आणि हिंदू बांधव आहे. दिवाळी आमचा सगळ्यांचा सण आहे. तो का काळोखा साजरा करायचा का? तो काळोखा साजरा करायचा का? संपूर्ण काल आम्ही पाहिलं की उद्धवजी, राजजी, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, मराठी बांधव मोठ्या संख्येने शिवाजी पार्कला उपस्थित होते. हा, दीपोत्सव होता. आकाशामध्ये फटाक्यांची रोषणाई केली ना, वाजले फटाके थोडा का, त्यात एवढं वाईट वाटून घ्यायचं कसलं? पर्यावरण बिघडत आहे. पर्यावरण बिघडाव्या अशा अनेक गोष्टी या राज्यात आणि देशामध्ये घडतात, त्याच्यावर बोल. आमच्या सणांवर बोलू नका. ठीक आहे रे, राहू दे रे, कोण बोलतो? आ, बोलू द्या ना, चला पुण्यामध्ये जाऊ दे रे. हा, बघा, एकनाथ शिंदेची भिजलेली फटाका है, उसका फुसका फटाका भी नहीं है, लवंगा भी नहीं है, समझा क्या? एकनाथ शिंदे क्या बोल रहे हैं? भिजलेला फटाका है, लवंगा, उसको क्या मालूम है क्या फटाका है? शिवसेना की पावर जो उद्धव ठाकरे ने उनको दिया ना, वो अब तक बज रहा है. नहीं तो कौन एकनाथ शिंदे है? मुझे बताइए. उनको जो पावर मिला है बाला साहब ठाकरे ने नहीं दिया है एकनाथ शिंदे को. उनको पूरा पावर अब तक उद्धव ठाकरे जी ने दिया था, उसके ऊपर उनका फटाका बज रहा है अब तक. जिस दिन मुंबई और ठाणे महानगर पालिका के नतीजे आ जाएंगे, ये ठाणे मुंबई छोड़कर भाग जाएंगे सब लोग. अब देखो क्या होता है. करो ना लड़ाई हमसे, फिर लड़ाई करो. ये पैसे की लड़ाई मत करो, सत्ता की लड़ाई मत करो. आप रियल शिवसेना के गुंडे हो. हाँ, मैं गुंडा हूं, तो गुंडे जैसा सामने आकर बात करो, समझा ना? हाँ, तो सत्ता के पीछे छुपकर, पुलिस के पीछे छुपकर मत बात करो, छोड़ दो. चलिए. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.